ज्योतिर्लिंगाच्या नावानं चांगभलच्या जयघोषाने आणि नागराजाला लाह्याचा नैवेद्य अर्पण करत श्री क्षेत्र वाघापूर येथील प्रसिद्ध नागपंचमी यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली। महाराष्ट्रासह कर्नाटकातून आलेले लाखो भाविकांच्या गर्दीने वाघापूर नगरी अक्षरशः गजबजून गेली होती। सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग लागली होती। मंदिर परिसरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। यात्रेची सुरुवात पहाटे 5 वाजता राज्याचे आरोग्य व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी विजयलक्ष्मी आंबेडकर यांच्या हस्ते अभिषेक आणि महापूजनाने झाली। त्यानंतर महाआरती पार पडली आणि मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले। यावेळी सहवाद्य मिरवणुकीत कुंभार समाजातील नागमूर्ती देवालयात अर्पण करण्यात आली। त्यानंतर विधिवत पूजा करण्यात आली। दरम्यान यात्रेला लाखो भाविकांनी हजेरी लावल्याने स्थानिक व्यापाऱ्यांमध्येही मोठा उत्साह होता। खाऊचे पदार्थ, खेळणी, नारळ, प्रसाद यासह विविध वस्तूच्या दुकानामध्ये मोठी गर्दी झाली। यात्रेमुळे कोट्यावधी रुपयाची उलाढाल झाल्याने व्यापारी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण होतं। विशेष म्हणजे लाखो भाविकांची गर्दी असूनही यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी करण्यात आलेल्या नियोजनामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला। श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा अनोखा संगम पाहायला मिळालेली वाघापूरची नागपंचमी यात्रा यंदाही भाविकांच्या मनात कायमची आठवण निर्माण करून गेली। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट। वाघापूर येथे आज नागपंचमी निमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत। आज वाघापूर नगरीमध्ये एक उत्साहाचं वातावरण नागपंचमी सणाला घेऊन आहे। या सणाच्या निमित्तानं गेली अनेक वर्ष वाघापूरमध्ये नागपंचमी अत्यंत भक्तिभावात आणि उत्साहात साजरी केली जाते। इतकाच भक्ती आणि भावानं इथले भाविक असतील आणि इथले गावकरी असतील, युवक वर्ग असेल, इतक्याच भक्तीने आणि भावाने सहकार्य या सणासाठी करतात। देवस्थान कमिटी असेल, अध्यक्ष, सरपंच पाटील असतील, हे सर्व या सणाच्या निमित्तानं येणाऱ्या भाविकांची अत्यंत भक्तिभावाने सोय केली जाते। इथं अन्नछत्र असेल आणि सध्या जो काही मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे तो त्याच्याकडे बघता येणाऱ्या भाविकांनी अत्यंत भक्तिमय वातावरणात तल्लीन होऊन इथं वाघापूर नगरीमध्ये त्यांचं गावकऱ्यांच्या वतीनं आणि बाकीच्या बाकी युवक असतील, मंडळी असतील यांच्या वतीनं सहर्ष स्वागत। मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सढळ हाताने भाविकांनी मदत करायची आहे। मंदिराचा जीर्णोद्धार गेली 2 वर्ष इथे चालू आहे। अत्यंत भक्तिमय वातावरण आहे वाघापूरमध्ये सध्या आणि या वातावरणामध्ये येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत।